हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. राधे राधे. अध्याय 1. श्री कृष्णावतार. एकदा वेगवेगळ्या राजांच्या अनावश्यक अशा सैन्यबळाचा या पृथ्वीला भार झाला होता. हे सर्व राजे खरे पाहता असुर होते, परंतु स्वतःला मात्र ते शूर क्षत्रिय म्हणून घेत. त्यांच्यामुळे सर्व जग त्रासून गेले होते. अशा वेळी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमिदेवी दृष्ट राजांचा होणारा उपद्रव ब्रह्मदेवांना विदित करण्याकरिता त्यांच्याकडे गेली. त्यावेळी भूमिदेवीने गायीचे रूप धारण केले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ती भगवान ब्रह्मदेवासमोर उभी राहिली. ती होती ब्रह्मदेवाची करुणा जागवण्याखातर ती रडू लागली. तिने पृथ्वीच्या विभ्राग्रस्त स्थितीचे वर्णन केले. ते वर्णन ऐकून ब्रह्मदेवांना फार दुःख झाले आणि ते तात्काळ क्षीरसागराकडे निघाले. क्षीरसागर हे भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे. क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समवेत होते. पृथ्वी देखील त्यांच्याबरोबर निघाली. क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आल्यावर देवकीचा बाळ. श्रावण महिना. पौर्णिमेनंतरचा 8वा दिवस. कृष्ण अष्टमी. मध्यरात्रीची वेळ. मथुरा नगरीच्या तुरुंगात देवकीला बाळ झाला. तिचा पती वसुदेव घाबरून तिला म्हणाला, कंस राजा येईल, या बाळाला मारून टाकेल. आपला हा 8वा बाळ, याला तरी वाचवलंच पाहिजे. मग उगता काय करायचं? दोघांनी विचार केला. पटकन त्या बाळाला घेतलं, एका टोपलीत घातलं आणि वसुदेव त्या बाळाला घेऊन तुरुंगाबाहेर पडला. त्यावेळी तेथील सारे पहारेकरी गाढ झोपलेले होते. काळाकुट्ट अंधार. पाऊस धो धो कोसळत होता. वसुदेव यमुना नदीवर गेला. पाण्यातून पत्नीकडे गोकुळात जायचं. वसुदेव नदीत शिरला. यमुनेला तेवढ्यात पूर आला. वसुदेवानं टोपली डोक्यावर घेतली. पाणी वर वर चढू लागलं. अचानक बाळाचा एक पाय टोपली बाहेर आला. बाळाचा पाय पाण्याला लागला. मात्र नदीतून वसुदेवास वाट मिळाली. गवळ्याचा राजा नंद, त्याची राणी यशोदा, ती पलंगावर शांत झोपली होती. तिच्यावर तान्हे बाळ होते. वसुदेव हळूच यशोदेजवळ गेला. त्याने टोपलीत आपलं बाळ यशोदेपुढे ठेवलं. पुढील तान्हे बाळ त्याने घेतलं.
यमुनेच्या तीरी काळ पाहिला रे. ओ, यमुनेच्या तीरी काळ पाहिला हरी. काना वाजवितो बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. 12-16 गवल्याच्या नारी. 12-16 गवल्याच्या नारी. त्या नटुनी चालल्या मथुरे बाजारी. त्या नटुनी चालल्या मथुरे बाजारी. त्याने मारला कडा, फोडला कडा. ओ, त्याने मारला कडा न फोडला गडा. त्याने मारला घडा, त्याने फोडिल्या घागरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. यशोदा बोले बाळ श्रीहरी. यशोदा बोले बाळ श्रीहरी. छेडू नको रे गोकुळ नगरी. छेडू नको रे गोकुळ नगरी. राधिकेच्या घरी काना पालगावरी. ओ, राधिकेच्या घरी काना पालगावरी. राधा झाली ग बावरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल काना वाजवितो बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. एका जनाजनी गवलन राधा. एका जनाजनी गवलन राधा. ती विनवी तुझला रे मुकुंदा. ती विनवी तुझला अरे मुकुंदा. गवल्याची नार करी सोला शृंगार. गवल्याची नार करी सोला शृंगार. झाली चरणावरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. ओ, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. काना वाजवितो बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. चाणूर आणि मुष्टिक यांचा वध. कृष्ण आणि बलराम आता कंसाने आयोजित केलेल्या मल्लयुद्धाच्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ठिकाणी अनेक मल्ल म्हणजे पेहेलवान आणले होते. कृष्णाला बघून कंसाने चाणूर आणि मुष्टिक या 2 महाभयंकर पेहेलवानांना कृष्णाला लढण्यासाठी पाठवले. कृष्ण चाणूरासमोर कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि बलराम मुष्टिकासोबत
कुस्ती करायला मैदानात आला. लहान लहान बाळकांना समोर बघून चाणूर आणि मुष्टिक खो खो हसू लागले. चाणूर कृष्णाला म्हणाला, "अरे गुराख्या, तुझे काम गायी चारण्याचे आहे. माझ्याशी मल्लयुद्ध करशील तर मी तुला एखाद्या चिलटासारखा चिरडून टाकीन." कृष्ण त्यावर काहीही म्हणाला नाही आणि मैदानात खेळण्यात उतरला. कृष्ण, चाणूर आणि बलराम मुष्टिक यांचे मल्लयुद्ध सुरू झाले. चाणूराने कृष्णाला सहज उचलले आणि खाली टाकले. मुष्टिकानेही बलरामाला दूर लोटले. कंस दुरून पाहत होता. त्याला वाटले आता कृष्ण सहज मरेल. पण झाले उलटेच. कृष्णाने चाणूराला आपल्या दोन्ही हातात उचलले आणि गर गर फिरवून जमिनीवर आपटले. मुष्टिकालाही बलरामाने मातीत लोळवले. त्यानंतर कृष्ण चाणूराच्या छातीवर बसला आणि एका ठोशात त्याने चाणूराला ठार केले. बलरामानेही मुष्टिकाला मागून आवळून ठार केले. मुष्टिक आणि चाणूराच्या अंतामुळे सर्व मथुरवासियांनी जल्लोष केला.